दीपे, बघितलंस ना या कांचन सूर्यवंशीची कमाल? एका रात्रीत डाव फिरवला की नाही मी. पण काकी खरं सांगू का, वीरू भैया जर तिकटाला नाही म्हणले नसते ना तर तुमचं काही खरंच नव्हतं बघा. म्हणजे वीरू भैयांनीच सांगितलं असेल ना तिकीट नको म्हणून, म्हणून पुढचं काम सोपं झालंय असं म्हणायचं मला. तुमचं तरी पक्षात काय दरारा कमी आहे. बाज झालं गुळ पाडायचं. पायदाब. हाय का काकी, तुमचंच कौतुक केलं तरी मला ओरडत असताय बाबा. ए तुझं कौतुक ठेव बाजूला. पायदाब पहिली. झालं का फायली बघून? हो बघतोय. बघा रात्रभर. आधी फोन करा वीरूला. एवढी मोठी कॅश आणायला गेलाय, कुठं अडकला कुठं आला ते बघा तरी. अगं किती वेळा करू, काय झाले कळ ना, फोनच उचलना झालाय तो. काकी वीरू भैयांना पोलिसांनी पकडलं नसेल ना? दिपे दिपे, हा वाच कधीतरी तोंडातनं चांगलं निघू दे की तुझ्या. कांचन वीरू येईल सुखरूप, तू नको काळजी करू. अहो काळजी नाही मला त्याची, तो कुठं का उलत ना, पण माझी कॅश सुखरूप घरी यायला पाहिजे. दीपे चल चल, हात थांबले बघ तुझे. वा काकी, चांगले पांग फेडले आमच्या मदतीचे. तुम्ही म्हणताय वीरूला काही झालं तर तुम्हाला काय बी फरक पडणार नाही, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुमचं हे सगळं ना वीरूमुळे चाललंय. तुम्ही त्याला पाठवलत ना, आता त्याला घरी सुखरूप आणण्याची जबाबदारी बी तुमचीच आहे काकी. आणि जर का त्याला काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. मी सगळ्यांना सांगेन की हे सगळं तुम्ही मुद्दाम त्याला फसवण्यासाठी केलं. तू लाख सांगशील ग, कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? तू कुणाला धमकी देतेस हे माहितीये का तुला? भावी आमदारशी बोलतेस तू. तवा जरा अदबीनं बोलायचं माझ्याशी, नाहीतर असा घाणा फिरवीन ना, कायमची घराच्या बाहेर जाशील इथनं. कांचन वीरू आला वाटत. वीरू, वीरू अरे इतका का उशीर तुला? सकाळपासून माझ्या जीवाला लय घोर लागला होता रे. का काय झालं काकी? अरे आम्ही फोन करत होतो, तू फोनच उचलला नाहीस, म्हणून काळजी वाटत होती रे. तू येताना पोलिसांनी काही तुला त्रास दिला नाही ना? कुणी दिला असलं तर मला सांग त्याचं नाव, बघते मी त्यांच्याकडे. माझ्या वीरूला कुणी त्रास दिलेला मला अजिबात खपणार नाही. वीरू, माझ्यासाठी हा पैसा महत्वाचा नाही रे, तू लय महत्वाचा आहेस. होय काकी, पण अहो कोण मला कशाला त्रास देईल? आणि पोलीस मागे लागायला मी काय चुकीचं केले होय? नाही नाही, आपण काहीच चुकीचं केलेलं नाही रे, पण एक काळजी वाटते ना. वीरू तू लय चांगला आहेस रे, आणि चांगल्या माणसांच्याच वाईटावर हे जग असतंय म्हणून म्हंटल. मी पण काय बोलत बसले रे, सकाळपासून उपाशी असशील ना. चल बघू आधी जेवायला, मी जेवायला वाढते तुला. अहो काकी तुम्ही कशाला वाढताय? पिऊ आहे की, ती वाढेल मला जेवायला. नाही नाही वीरू, मी तुला जेवायला वाढणार आहे. अरे सकाळपासून तू जेवला नसशील ना, म्हणून मी पण जेवले नाही रे. दीपे, तुला लई ठसका लागतात ग. जा आम्हाला जेवायला वाढा दी. वाढते लगेच जेवायला. आणि वीरू भैया, काकी खरंच सकाळपासून जेवलं नाहीत अहो. अहो काकी तुम्ही का थांबला जेवायला? तुम्ही जेवून घ्यायचं की. बर तुम्ही व्हा पुढं, मी हातपाय धुवून येतो आणि मग पिऊ वाढेल मला जेवायला. बर. हा वीरू ती बॅग दे माझ्याकडे, आणि तू जेवून घे बघू. पियू, माझ्या वीरूला जेवायला घाल ग. माझ्या वीरूला काय पण कमी नाही पडलं पाहिजे.
तू जेव्हा मी आलेच. चला चला तुम्ही सगळेजण चला. अगं पियू, अगं पियू, पियू, अगं पियू. पियू, पियू, पियू दारुगड. पियू, अगं ऐक तर माझं. पियू, अगं खरंच चुकलंय माझं. मला नाही माहित मी कसा काय हात उगारला. अगं ती सगळं रागाच्या भरात झालं. मला समजून घे ना पियू. मला माहितीये मी तुझ्यासोबत लय चुकीचं वागलोय आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे. पियू, तुला माहित आहे ना माझं तुझ्यावर लय प्रेम आहे आणि तू जर असं माझ्यासोबत बोलणं टाकलं ना तर मला कसं तरी होतं. पियू, अगं एक बार मला माफ कर. परत अशी चूक नाही होणार कधीच. पियू, अगं मी खरं सांगतोय मी असं जाणून बुजून हात नाही उगारला. रागाच्या भरात झालंय का ते. पियू, दारूकडनं पियू प्लीज. हे पियू. मला इथं झोप लागली होती वाटत. वीरू, का वागतोयस असं तू? तुला कळत कसं नाही वीरू? अरे तुझ्या काळजीपोटे काल मी बोलून गेले होते. वीरू, काकी त्यांच्या फायद्यासाठी तुझा वापर करून घेतात. हे का लक्षात येत नाही तुझ्या? आणि काल काल पोलिसांनी तुला पकडलं असतं तर केवढं अवघड होऊन बसलं असतं. नाही वीरू, तुझं नाव खराब झालेलं मला नाही चाललं. अगं पियू, काकी तर बाहेर काय करताय आणि रातभर तुम्ही दोघं काही इथे झोपला होता काय अंगणात? आव नाही आई, ते इरू, अरे इरू, अरे उठ बघ, ऊन पाक डोक्यावर आले. उठ लवकर. अरे उठ पियू, हे उठ असते उठ. तू घे आवरून तुझं आंघोळ वेगळं करू. हा आवर पटकन. होय आई. जातेस तर तुझी चादर पण घेऊन जा. तूच टाकली होतीस ना अंगावर.
मला माहिती तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं बी तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. पण अगं काल काय झालं ते माझं मलाच कळलं नाही. पियू खरंच चुकलंय माझं. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. पियू खरंच कालच्यासाठी सॉरी. पाहिजे तर कान पकडून सॉरी बोलतो. पियू अगं असं बोलू नको टाकूस तू. हवं ती शिक्षा दे मला. हवं तर पाया पडतो तुझ्या. अरे काय करतोय से? मग बोल. माफ केलंय तुला. वागताना विचार नाही करायचा आणि मग याचं पाय धरायला. मी म्हणते माणसाने अशी वेळच काय आणावी स्वतःवर. मी म्हंटल ना परत अशी चूक नाही करणार म्हणून. बोललो तर बोललो. झाली बी नाही पाहिजे. नाही तर काही खरं नाही. माहिती आहे ना मी काय करेन. काय करशील? नाही माहित. हिरू अरे काय झालं रे? अगं काय नाही ते वाईट बघू. हेच अगं काय राहू द्या. मी आहे ना, मी बघते. तुम्ही जा. अरे पोरा बाय चालता उठता बसताना बघायचं लेकरा. तू तर ना सॉरी म्हणायचं असतं असं मारल्यावर. हो ठीक आहे. मी सॉरी म्हणायचं. हा मी सॉरी म्हणू. काय म्हणलं? मी सॉरी म्हणू तुला? नवऱ्याला लात मारले म्हणलं. लात मारली लागली तुला? मी सॉरी म्हणायचं. मी सॉरी म्हणायचं. अगं होय तर अगं नको म्हणून सॉरी राहू दे. तू माझ्यावर हात उगारलाय ना, तू मला सॉरी म्हणशील. नाही तर माहितीये ना काय? हा आई, अहो काय करताय तुम्ही? आणा बरं इकडं, मी घेते झाडून. अगं राहू दे. तू ना बाकीच्या गोष्टींकडे ध्यान दे. हो आई, तुम्ही सोडा, मी घेते झाडून. नग नग राहू दे. थोडंच राहिले. तू बाकीची कामं उरक. पियू अगं काय बघतेस ग? आई, तुम्हाला वीरूकडे बघून दादासाहेबांची आठवण येत असेल ना? अहो बघा की, वीरू सेम टू सेम दादासाहेबांसारखाच दिसतो. अगं पियू, हा युरू फक्त दिसायला दादासाहेबासारखा नाही बरं का. त्याचं वागणं, बसणं, बोलणं समज त्यांच्यासारखंच आहे. आणि हो, लोकांनी मदत करायचा गुण बी त्यानं त्यांच्याकडनंच घेतलाय बघ. तुला सांगते, लोकांच्या आडी अडचणीला हे तर जेवत्या ताटावरनं उठून जायचे. एखाद्याला शब्द दिला असेल ना, तो त्यो पाळण्यासाठी ते दिवसाची रात्र करायचे, जीवाचं रान करायचे बघ. आणि पियू, पण ह्यासनी खोटं बोलल्याला अजाबात खपायचं नाही बरं का. अरे वीरू, मी खरं सांगते, मी खरंच नाही मागितले हे पैसे. पिऊ काय ते खरं सांग. तुला बी माहिती मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. पियू काय? नाही ऐक आई, आओ म्हणून तर पंचकृषीतील सगळी माणसं वीरूला दुसरा दादासाहेब म्हणतात. आई, हीच योग्य वेळ. वीरूनं दादासाहेबांची जागा घ्यायची.
आई पियू, अगं कुठल्या बाईला आपला नवरा मोठा झालेला बघायला आवडत नाही, पर ही समज करताना त्याच्या जीवाला काय होणार नाही ना याचा विचार करायला नको का ग? आई, हाव तुम्हाला असं का वाटतं मी ह्या गोष्टींचा विचार नाही करत? मला खात्री आहे जे दादासाहेबांसोबत झालं ना ते वीरू सोबत नाही व्हायचं. आणि आई, तुम्हाला नाही वाटत का दादासाहेबांना या गावात जो मान मिळाला तो वीरूला बी मिळावा? मी तुला कितींदा सांगितलंय ग, हिरू राजकारणात जाणार नाही म्हणजे नाही. अगं माणूसच गेलं तर ह्यो मान पान काय करायचं आहे ग? मी तुझ्या मोर खरंच हात जोडते पुरी, खरंच हात जोडते. माझ्या हिरूला राजकारणात जायला भाग पाडू नकोस तू. खरं सांगते, ह्यो इशय इथंच थांबीव पुरी, मला नग ह्यो इशय घरात या. भया, याला उभा कापू का आडवा कापू? नाही, एक काम करते, तिरकाच कापते. तशी बी या घरातली माणसं लईच तिरकी आहेत, तिरकाच कापते. नाही नको, उभा कापते का आडवा कापू? भया, लईच कन्फ्युज करता तुम्ही. हो ताई, काय करून ठेवलंय तुम्ही हे सगळं? अगं बघ की, मलाच कळना झालंय. ह्या सोरीला धारच नाहीये. कधीपासून कांदा चिरायचा प्रयत्न करते, कांदा चिरायचं राहिलं, माझ्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्यात म्हणून कांदा बी ठेवला डोक्यावर. हो ताई, असं नसतं चिरत कांदा. आणा इकडं. आणि पहिले तो डोक्यावरचा कांदा काढा बरं. टरफल ठेवत असतात, कांदा नसतात ठेवत. हा का? आता हे बघा, ह्यो पहिल्याचं टरफल काढायचं, ह्यो असा कांदा घ्यायचा आणि असा चिरायचा बघा. काकी साहेब, काकी साहेब. ताई बघा, झाला ह्यो कांदा चिरून. तुम्ही बाकीचं करा, मी आलेच. काकी साहेब, काकी साहेब, काकी साहेब. अरे काय रे, हो काकी साहेब. तुम्ही कशाला आलाय? मी तुम्हाला म्हणलं होतं ना प्रचारासाठी पैसा पुरवला जाईल म्हणून, मग का आलाय? अहो काकी साहेब, पैशासाठी नाही आलो आम्ही. अरे मग कशासाठी आलाय? अरे बोला की पटापटा. हो काकी साहेब, कसं सांगावं आता तुम्हाला, बाहेर काय चाललंय ते? काय चाललंय? अहो बाहेर आपल्याच पक्षाची लोक अहो तुमच्याच विरोधात मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. काय? कशासाठी चाललीत ही सगळी नाटकं त्यांची? अहो काकी साहेब, वीरूभाईला मिळालं तिकीट राजकारण करून तुम्ही कापले असं म्हणणं आहे त्यांचं. आणि त्याच्यासाठी वीरूभाईला सपोर्ट करणारी तालुक्यातली अख्खी लोक एकत्र जमून तुमच्या विरुद्ध आंदोलन करणार आहेत. आताच कळलंय आम्हाला. काय? नाही नाही नाही, माझ्या विरोधात हे असं आंदोलन होऊन चालणार नाही. अशानं माझी बदनामी होईल आणि ऐन इलेक्शनच्या तोंडावर हे आपल्याला परवडणार नाही. अहो म्हणूनच हे लगेच तुमच्या कानावरती घालायला आलोय. तुम्ही एक काम करा, ही बातमी पोलिसांच्या कानावर घाला आणि आंदोलकांवरती लाठीचार्ज करा म्हणा, आणि गरज पडली ना तर गोळीबार करून हे आंदोलन चिरडायला सांगा. अहो काकी साहेब, अशानं जीव जातील लोकांचं, आणि त्याचा तुमच्या मतदानावर परिणाम झाला तर? नाही होणार. हे आंदोलन अंकुशरावची फूस आहे अशी बातमी पसरवा. माणसं मेली तर मेली, पण माझी इमेज खराब होता कामा नये. बाकी या मुद्द्याचं भांडवल कसं करायचं हे मी प्रचारात बघून घेईन. तुम्ही निघा आता, कामाला लागा. होय काकी. माझ्या विरोधात आंदोलन करणं एवढं सोपं आहे होय?
नाही यांच्यावरनं घाना फिरवला ना तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही.